नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज 7 के लिए मैं नंदिनी बर्वे। बढ़ते आज की खास खबर की ओर। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आज अकोल्यात हजारो समाज बांधवांनी पारंपरिक वेशात भव्य मोर्चा काढला। मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडकला आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी अकोल्यात आज भव्य मोर्चा काढण्यात आला। समाज बांधव पारंपरिक वेशभूषेत, हातात झेंडे, तोंडात घोषणा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोर्चाची सुरुवात अग्रसेन चौकातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून झाली। सुरुवातीला संत सेवालाल महाराज आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। बस स्थानक, गांधी रोड, महानगरपालिका मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला। दरम्यान घोषणा देत समाज बांधवांनी आपली मागणी जोरदारपणे मांडली। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर भव्य सभेत झाले। या ठिकाणी बंजारा आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले। शिष्टमंडळाने बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण द्यावे यासाठीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले। बंजारा समाजाच्या मागणीस विविध आयोगांनीही पाठिंबा दिला आहे। बापट, इयाते, भाटिया, बांटिया, लोकर, सच्चर, व्यंकटचलिया, डीएनटी व राष्ट्रीय एसटी आयोगाने समाजाच्या आदिवासी तत्वाची शिफारस केली आहे। मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। मात्र समाजाने स्पष्ट केले की एसटी आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील। जरा समाजाच्या मागणीला आता अधिक बळकटी मिळत आहे। अनेक आयोगांच्या शिफारशी असूनही अद्याप निर्णयावर लांबणीवर आहे। पाहावे लागेल की सरकार या मागण्यांकडे किती गांभीर्याने लक्ष देते। अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर। जिले में से 100-125 तांडे के ऊपर से हम यहाँ पर आए हुए। हमारी मांगनी है सरकार से कि हमारा जो अभी जो कुणबी समाज और मराठा समाज को जो सरकार ने दिया है हैदराबाद गैजेट के अनुसार जो नोंद प्रमाण पत्र उनको दिया है, उसमें हमारी खुद की नोंद है। हैदराबाद गैजेट में हमारी नोंद है एसटी आरक्षण करके, वो हमको देना चाहिए। इसलिए हम आज लोग सब रोड पे उतरे हैं। अगर ये सरकार ने अगर हमारी यहाँ नहीं सुनी तो हम दिल्ली मुंबई तक जाएंगे और उनके बंगले तक ही पहुँच सकते हैं। हमारी ये मांगनी रिसर मांगनी है। हम कोई नई मांगनी नहीं मांग रहे हैं। हमको एसटी का आरक्षण नहीं होना है। हमको अलग से कैटेगरी करके एक ब या में देना चाहिए। हमारी सरकार से मांग है। और हम हर साल से हम हमारा समाज बहुत गरीब है। बहुत गरीब से हमारा खेड़ी से समाज आता है। और हमारे इसमें जो पूरा है आदिवासी का जो ये क्वालिटी पूरी हमारी आदिवासी में क्वालिटी है। तो मैं सरकार से मांगना चाहता हूँ कि हमको एसटी का आरक्षण दे दीजिए। इतनी हमकी मांगनी है। आज अकोला जिला के सभी बंजारा बांधव बंजारा समाजातील अकोला जिल्ह्यातील 100 तांडे, त्या तांड्यातील इथे बहुतांश समाज हा अकोला जिल्ह्यात मोर्चामध्ये उपस्थित झालेला आहे। आणि शासन दरबारी जे विजय एनटीमध्ये आज बंजारा समाजाला ठेवलेला आहे, जो कोणता अन्याय आज बऱ्याच वर्षापासून समाजावर झालेला आहे, तो अन्याय कसा का दूर होऊ शकतो आणि एसटी आरक्षण हे बंजारा समाजाला कसं मिळू शकते, याच कारणानं आज इथे संपूर्ण बंजारा समाज हा पेटून उठलेला आहे। येणाऱ्या दिवसात ज्या ज्या गोष्टी शासन दरबारी मांडण्याची गरज पडेल त्या गोष्टी संपूर्ण बंजारा समाज हे पूर्तता करील व शासन दरबारी पोहोचणार, कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मी आज इथे संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आज इथं देतो। व मूर्तिजापूर तालुक्यातून मी सुनील महादेवराव पवार नगरसेवक आपणाला इथं आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या दिवसात आणखीन अनशन उपोषण, आमरण उपोषण झाल्यास त्यालासुद्धा आम्ही सामोरे जाऊ, अशी मी इथे आपल्यासमोर बंजारा समाजाच्या वतीने सांगतो।